चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे अभिनेता अंकुर वाडवे घराघरात पोहोचला. अंकुरचं कॉमेडी टायमिंग सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतं. आतापर्यंत अनेक एकांकिका, प्रायोगिक नाटकं, व्यावसायिक नाटकं, मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. मात्र आता सिनेसृष्टीतील बुटक्या कलाकारांच्या अस्तित्वाविषयी अंकुरने भाष्य केलंय. अंकुरने या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. भारतीय सिनेमा आणि बुटक्या कलाकारांचे अस्तित्व. खरं तर बुटकी व्यक्ती म्हटलं की सगळ्यात पहिले लोकांच्या डोक्यात, लोकांच्या डोळ्यासमोर प्रतिमा उभी राहते, ती म्हणजे सर्कसीतला जोकर. त्याच्या अपमानातून, उपहासातून निर्माण होणाऱ्या विनोदासाठी त्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे भारतीय सिनेमामध्ये सुद्धा बुटके कलाकार हे नेहमी विनोदी किंवा गौण पात्रासाठी वापरले जातात. खूप कमी वेळा सिनेमाचा मुख्य नायक बुटका असलेले कथानक येते. बरं, त्यातही प्रशिक्षित किंवा त्या पात्राला न्याय देणाऱ्या बुटक्या कलाकारांना डावलून प्रसिद्ध अभिनेत्याला घेऊन हा सिनेमा करण्यात येतो. साहजिकच त्या निर्मात्याला सिनेमा विकण्यासाठी त्या अभिनेत्याची चेहऱ्याची गरज असते. पण एखादा कसलेला बुटका कलाकार आपली ही महत्वाची संधी गमावून बसलेला आहे, हेही विसरता येणार नाही. असे न होता त्या पात्रासाठी बुटका कलाकारच घेतला तर खूप मोठी क्रांतिकारी गोष्ट होती. भारतीय सिनेमामध्ये अनेक प्रतिभावान बुटके अभिनेते आहेत जे प्रशिक्षित आहेत आणि मुख्य प्रवाहातील सिनेमामध्ये मुख्य भूमिकांमध्ये काम करण्यास समर्थ आहेत. बरं, या उलट हॉलिवूडचा दाखला घेतला तर पीटर डिंकलेज, वॉरविक डेव्हिस यांच्यासारख्या अभिनेत्यांनी हे दाखवून दिलं आहे की बुटके अभिनेते सुद्धा महत्वाच्या भूमिका लीलया निभावू शकतात. भारतीय सिनेमामध्ये लवकरच दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक बुटक्या कलाकारांवर विश्वास ठेवून त्यांच्यासाठी सिनेमे लिहितील, महत्वाच्या पात्रांसाठी त्यांचा विचार करतील, हीच अपेक्षा. तर अनेकांनी कमेंट्स करत अंकुरच्या म्हणण्याचं समर्थन केलंय. अंकुरच्या या मताविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.